शिवालीची अशी काही गोष्ट आहे का की तिला एखादा आता ऐकायचंय मी चिडेन त्याच्यासाठी नको. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंगला ही नवी कोरी फिल्म आपल्या भेटीला येते लवकरच आणि त्यानिमित्ताने या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच लीड म्हणून आपल्याला आपल्या सगळ्यांची लाडकी शिवाली परत पाहायला मिळणार आहे. आणि शिवालीशी तर आज आपण गप्पा मारणारच आहोत, पण आज शिवालीची सगळी गँग इकडे आहे. सो शिवाली, मी आता माईक तुझ्याकडे देते, सगळ्यांची मला ओळख करून दे. येस, ऑफकोर्स. सो मला सगळ्यांना सांगायला खूप 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 आवडेल. मी आणि या स्पेशल मुमेंटची खूप म्हणजे कधीपासून वाट बघत होते. मी बरेच सिनेमे केलेत किंवा आलेत, पण मला असं झालं जेव्हा माझा हक्काचा सिनेमा येईल ना तेव्हा मी माझ्या माणसांना बोलवेन. आणि माझी माणसं आज आली आहेत आणि मला खूप आनंद होता. मी खूप एक्सायटेड आहे. सो अनिकेत, हेमंत, राज, तिलोत्तम, संकेत, रोनक आणि ही माझी आताची नवीन मैत्रीण आहे जिची ओळख राज करून दे. राज, नाही, सांग ना, सांग. मेघना कोण? ओके, सो ही मेघना आहे. आम्ही आत्ताच मैत्रिणी झालो आहोत राजमुळे. सो आता आली आहे. ते आम्ही फारसं भेटलो नाहीये, पण ती खूप क्यूट आहे आणि ती खूप अतिशय कमालीचं जेवण बनवते आणि ती फूड ब्लॉगर आहे खरं तर. येस, आणि हे सगळे क्रिएटिव्ह आहेत आणि मी ह्यांच्याकडून खूप शिकले. मी एकदम चमू होते, मला काहीच यायचं नाही, तेव्हापासून मी ह्यांच्याबरोबर आहे आणि यांनी मला खूप शिकवलंय. सो मला खूप भारी वाटतंय आज. किती वर्ष झाले तुमच्या ग्रुपला? कॉलेज पासून तुम्ही सगळेजण एकत्र आहात? एक साधारण आम्हाला 13-14 वर्ष झाली असतील आपण एकत्र आहोत. 13-14 वर्ष. संकेत आणि मी तर सेम कॉलेजचे आहोत. हे सगळे इंजिनियर आहेत, माहितीये का तुला? हे सगळे इंजिनियर आहेत. मी आणि संकेत त्यातल्या त्यात एक थोडस मी तरी कॉमर्सवाली आहे, संकेत आर्ट्सवाला आहे. सो असं सगळं आहे. आम्ही 13 वर्षापासून म्हणजे एकांकिकेचा ग्रुप आहे हा. थिएटर वगैरे करायचं ना तेव्हापासूनचा ग्रुप आहे. बरं, आता मला ह्यांच्याशी गप्पा मारायच्या. सगळ्यात आधी या फिल्मसाठी तुझं खूप खूप अभिनंदन, कारण का तू आम्हाला कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसलीस, हास्य जत्रेत तर आम्ही तुला बघतोस, पण आता लीड म्हणून ही तुझी पहिली फिल्म येते, त्यासाठी खूप जास्त तू एक्सायटेड आहेस, तितकेच आम्ही सुद्धा. आणि ट्रेलर कमाल झालाय आणि त्याबद्दल आपण बोलूच यात, पण मला आता थोडं ह्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. मला जरा सांगा शिवाली कशी आहे, जरा सांगा मला तुमच्या स्टाईलमध्ये. खरी शिवाली कशी आहे? म्हणजे अशी चुलबुली आहे, शांत आहे? खरं म्हणजे आमच्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर शिवाली फारच वेडी आहे. ती वेडी आहे तिच्या कामाबद्दल, तिच्या पॅशनबद्दल. आणि आम्ही एकमेकांना खूप अगोदरपासून ओळखतो, म्हणजे पूर्ण टीमच. असेही काही दिवस होते ज्यावेळेस आम्ही एकांकिकेच्या दरम्यान आम्ही भेटलो. त्यावेळेस आम्ही फक्त असं इमॅजिन करायचो की एक दिवशी तुझा पिक्चर येईल ना, तेव्हा तू आम्हाला बोलवशील ना आणि तू पिक्चरमध्ये काम करशील. हां, आपण पिक्चरमध्ये काम करू, तू असं कर, तू तसं कर. आणि आज ते सगळ्या बोललेल्या गोष्टी आज इथे खरं होत आहेत. तर विश्वास नाही होते जेव्हा आम्ही आतमध्ये आलो आणि आम्ही बघत होतो की नाही, ॲक्च्युली शिवालीचा पिक्चर रिलीज होतो आणि तिचा ट्रेलर सुरू आहे आणि ती स्टेजवरती उभी. हे बघून खूप जास्त इमोशनल फील होत होतं आणि विश्वासच नव्हता होत की अरे ही आपली शिवाली आहे की जी आज स्टेजवरती उभी आणि तिचा इतका मोठा कार्यक्रम सुरू होतोय. असं प्रत्येकाला एक वेगवेगळा प्रश्न विचारते, सो आपल्याला शिवाली बद्दल खूप गोष्टी कळतील. शिवालीचं एखादं असं हिडन टॅलेंट आहे का की जे फक्त तुमच्या ग्रुप पुरत्याच मर्यादित आहे? कोणी सांगू शकतं असं काय नाही, कोणी एखादी नकला चांगल्या करतो. शिवाली खूप चांगलं गाते. शिवाली खूप चांगलं गाते, ती खूप चांगली मिमिक्री करते आणि तिला तिचे जोक पण चांगले सांगता येतात. हो, ती जोक पण चांगले सांगते. आणि आणखीन एक की ती यमक खूप चांगलं जुळवते कोणत्याही शब्दांचं, जसं की आणि या सगळ्यातलं मला काही येत नाही. आणि मगाशी जसं ती बोलली की ती खूप जास्त चोमू होती जेव्हा ती इनिशियली असं होती, तर असं काही नाही. जेव्हा आम्ही सगळे भेटलो आम्ही सगळे चोमू होतो. आम्ही सगळे एकत्र ग्रो झालोय एकमेकांना सहवासात राहून, एकमेकांना आम्ही सपोर्ट करून, एकमेकांना हेल्प करून, आणि आम्ही एकमेकांकडून भरपूर काही गोष्टी शिकलोय.
बरं, शिवालीची एक अशी गोष्ट की जी तुम्ही 11-12 वर्षांपूर्वी भेटला होतात तेव्हाही तिच्यामध्ये होती आणि आजही ती कायम टिकून आहे. कोण सांगेल? सेम वेडेपणा नाही, ते सोडून. तेच मॅडनेस आहे. खूप जास्त इनोसेंट आहे आणि माणसं जपणं म्हणजे अजून पण तसंच आहे. वा माणसं तिची जिद्द आहे एक, प्रत्येक गोष्टीबद्दल तिची जिद्द असते, ती अजून पण कायमच आहे आणि पुढे पण कायम असेल. असं कधी झालंय का? ती खूप बोलते माहितीये, पण असं तुमचं कधी झालंय का की तिला म्हणालं की अगं आता बास थांब जरा, होतं कधी? नेहमीच रोजच नेहमीच म्हणजे जेव्हा मला जेव्हाही कॉल येतो तर मला सांगावं लागतं की चल ठेव आता, बस झालं, चल आता ठेवून दे. होतं असं होतं हो. कॉलेजच्या काय खास आठवणीत? ही कॉलेजला असताना कशी होती? म्हणजे अशी एकदम धाकड गर्ल, कधी काही प्रँक बिंग केलेत तुम्ही, हाणामाऱ्या केल्यात, धुतलंय काही नाही कधी कोणाला? हा धुतलं तसं नाही, पण खास सांगेन मी की आम्ही एकाच कॉलेजला होतो आणि मी तिचा काही महिन्यांआधीचा सिनियर आहे. तर मी तिचं ऑडिशन पाहिलं होतं कॉलेजला नाटकात घेण्यासाठीचं, आणि त्यावेळी आम्हाला वाटलेलं की या मुलीत काहीतरी, आणि आज हे बघताना खरंच खूप आनंद क्या होतो. बात. आणि हा तेच त्यावेळी जे काम करण्यासाठी तिच्या मनात होतं, म्हणजे ती करायची ना, हे जसं हे होतं तसंच आजही तिच्या कामात दिसतं ते, तो इनोसेन्स आजही तसंच जपलाय तिने. त्याबद्दल तिचं खरंच अभिनंदन. आणि थँक्यू. काही बोलायचं होतं का? खूप बोलतील ते. बरं, एक ना आपला ग्रुप असला ना की एक अशी एक गोष्ट असते की आपल्याला माहिती असतं की ती बोलल्यावरती ती व्यक्ती चिडणार. शिवालीची अशी काही गोष्ट आहे का की तिला एखादा नाही. आता ऐकायचंय, आता ऐकायचंय. मी चिडेन त्याच्यासाठी नको, मी चिडेन नको. ते नाही बोलणार, तू चिडशील असं ते नाही बोलणार. पण मार खातील सगळे तुम्ही, मार खाल तुम्ही काय सगळे. धाकेचा नाही. जबरी धाके तुम्हाला. मी एकटीच आहे कारण यांच्यामध्ये एकटी मुलगी आहे मी. ह्या धाकाचं काय करायचं म्हणजे? बरं, एखादा असं टॉन्ट आहे का की जो हिला तुम्ही उचकवायला मुद्दाम हे करता? तोच आहे. ती एकच गोष्ट आहे. एक ते नाव एका ढाब्याचं सुद्धा नाव आहे, अरे यार, पण मी ते बोलू नाही शकत. तुम्हाला कळलं की- कमेंट बॉक्स मध्ये हा सांगा. तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पण ते एक मग त्याच्यावर हे लोक रिप्लाय देतील की हो, हा. हो, तेच आहे. हो. ते एका ढाब्याचं नाव आहे. ते बोलल्यानंतर तिला फार चिडते. नाही खूप राग नको दुसरं. बरं, ही सेल्फी वगैरे द्यायला काही वेळ लावते का तुम्हाला? नाही, लोक नाहीच काढत माझ्या बरोबर. नाही, माझे इतके वाईट फोटो आहेत त्यांच्या बरोबर की त्यांना गरजच नाही लागत. चांगले फोटो हवे, हा तेच असतात. आणि लिटरली एक मेमरीज वगैरे येतात ह्या वाईट फोटोच्या की एक 8 वर्षापूर्वी असा एक घाणेरडा झोपलेला बिपलेला फोटो असं मग आम्हाला शेअर वगैरे होतात. कॉलेजच्या जे दिवस असतात ना, जे तू सांगितलंस की रिहर्सल आणि तुम्ही एकत्र येणार, ते ना जाम धमाल असते त्यावेळेला. त्यावेळेसचा असा एखादा किस्सा आहे तुमचा सगळ्यांचा आठवणीतला? तिलो सांगेल. तिलो समोरून बघितलंय काय काम करताना, समोरून फार बघितलंय. काय प्रश्न करता? रिहर्सलच्या वेळेसचा असा काही किस्सा आहे का धमाल सगळ्यांचा? रिहर्सलच्या वेळेस तसे किस्से तर खूप आहेत, पण आम्ही ऍक्च्युली यांचं कॉलेज आणि आमचं कॉलेज रायव्हल्स होतं. म्हणजे हे अपोजिट कॉलेजेस होते आमचे, पण यांच्यामुळे आम्ही शिकायचो आणि आमच्यामुळे हे लोक पण शिकायचं. पण आम्ही एकमेकांना चिडवायचो खूप की तू कोणती एखादी गोष्ट परफॉर्म करते तर मग त्याच्यावरून आम्ही नंतर मिमिक्री करून दाखवणार, त्या सगळ्या गोष्टी. तर तशी एक मजा होती दरवेळेस. तर ते जुने रोल्स अजून पण आम्ही करतो. तिने एक इंग्लिश एकांकिका केलेली, तर त्या इंग्लिश एकांकिकेचे डायलॉग आम्ही अजूनही घेतो कधी कधी. तर तो तिचं डेडिकेशन तेव्हाच आम्हाला समजलेला. आणि त्यात संकेत पण होता. एखादा डायलॉग बोलतो आणि इमॅजिन मी आणि संकेत एका इंग्लिश एकांकिकेमध्ये लीड होतो. मगाशी हे म्हणाले की तू मिमिक्री करतेस, असं हे तुझं एक हिडन टॅलेंट आहे. काय साधारण कोणाची मिमिक्री करू शकतो? नाही राची मेमरी. अरे हिडन टॅलेंट असं नाही आहे, हे ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे आता बोरगे कसा असतो किंवा तिल्या कसा असतो, राज कसा असतो. राज तर म्हणजे फुल ऑन गॅजेटवाला आहे, डिजिटल बांग्या.
म्हणजे लिटरली एक मोबाईल, आयपॅड, वॉच वॉच आणि ते हेडफोन ते लटकणार ते असतात. आणि काही असो म्हणजे फोन येऊ काय असो तर फोन आला कानात हेडफोनचा तर कोण आलंय ओके आणि मग फोनवर बोल. लिटरली असं. हा अजून पण असंच आहे ना. फोनवर बघतो म्हणजे आधी हे बघणार अरे वॉचवर मग फोन ओके आणि मग इथून हा हे लिटरली असंच आहे त्याचं. हे मी आता खूप शांत आहे आणि शाय आहे. मला त्याला काही ओरडावं चिडवावं पण नाही वाटत कारण तो खूप गोड आहे. सगळ्यांमध्ये खूप गोड आहे आणि एक बाथरूम आणि त्याचं एक वेगळं नातं आहे. संख्या आहे गातो बितो का? आणि वाईट आणि अंड्या आहे. अंड्या तर काय सांगणार अंड्याबद्दल काय सांगू. खूप काय काय आहे यांच्यासारखं असं करणार. अंड्या एक असा असतो अंड्या असा असतो. आणि ऑफकोर्स मेघना आज आली असं मला खरंच थँक्यू म्हणावं असं वाटतं की ती एवढ्या स्पेशल मुमेंटमध्ये इतक्या लांबून सगळे आणि ऑफकोर्स यू थँक्यू सो मच आलीस. मला सांगा शिवालीचं हास्य जत्रामधलं तुमच्या सगळ्यांचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? मग तुम्ही तिला ऑलवेज कॉम्प्लिमेंट्स देतच असाल पण आज एक काय सांगाल? शिवाली हे खरं आहे ते मला आमचं फॅमिली फेवरेट आहे. ते आम्ही असं सारखं सारखं बघतो. म्हणजे मला डायलॉग सुद्धा पाठ आहे आमच्या फॅमिलीला तरी सुद्धा आम्ही सारखं सारखं बघतो. एवढं फेवरेट. डायलॉग बोलू दाखव. इतकी सुंदर हे पण माझं ऑडिशन चालू आहे इथे. बाबा मला कळत नाही मी काय इतकी सुंदर. दादा त्याच्यावर तर काय करणार आपल्या फॅमिलीला शापच आहे बेटा. पंजाबी वाला पण फेवरेट आहे असं. शिवाली आहे खरं मध्येच. खरं तर हे पंजाबी कॅरेक्टर आम्ही एकत्र आमचा एक स्टुडिओ आहे सगळ्यांचा टफेक्स नावाचा. सो त्या स्टुडिओ मधून आम्ही शॉर्ट फिल्म्स आणि बऱ्याचशा गोष्टी करतो. ॲड फिल्म्स वगैरे करतो, सॉंग्स करतो. सो त्यातून आम्ही एक शॉर्ट फिल्म केलेली रादर ॲड फिल्म केलेली आम्ही IPLची आणि त्याच्यात मी ते पंजाबी कॅरेक्टर पहिल्यांदा केलेलं जे मी हास्य जत्रेत केलं ना ते वाला. आणि ते इतकी मजा आलेली ते करताना. म्हणजे माझं शूट एकदम 2 मिनिटाचंच होतं पण मी दिवसभर तशीच होते. हो इतकं मजा आलेली. ह्यांच्याकडून पण तुला असे सतत कॉम्प्लिमेंट्स मिळत असतील ना की हे कॅरेक्टर छान झालं आहे किंवा एक असं ना की आपले जे जुने मित्र आणि जे खरे मित्र असतात ना ते कायम आपले एक असे असतात की ते आपल्याला चुकलं तरी सांगतात आणि जे चांगलं असेल तेही सांगतात. सो तुला कायम ह्यांच्याकडून ते एक मिळत असेल की बाबा तुला माहितीये की ओके हे चुकले तर आपल्याला हे करायचं हे छान झालंय तर अजून छान कसं होईल हे करायचं. म्हणजे हे तर सांगतात मित्र नेहमीच सांगतात पण मला आज असं सांगायला खूप आवडेल की मला ह्यांचे आई बाबा फोन करतात. म्हणजे माझ्या मित्रांचे म्हणजे राजचे बाबा तर मला आवर्जून फोन करतात काही असलं म्हणजे ते त्यांचा एक 4 दिवसांनी मला फोन असतो की काय करतेस बरी आहेस ना वगैरे वगैरे असतोच असतो. तिलाची मम्मी सतत मी तिथे कल्याणला गेल्यावर त्यांना मी जाते भेटायला वगैरे. अनिकेतचे मम्मी पप्पा एक फेसबुकवर एक काका असतात सतत ऑनलाईनचं तेही मला सतत सांगत असतात की आज मी हे बघितलं ते बघितलं हे माझी ताई मम्मी असं. सो मला असं खूप भारी वाटतं की मला ह्यांच्याकडनं येतातच पण मी ह्यांच्या फॅमिलीशी जास्त कनेक्टेड आहे असं वाटतं मला. रादर अंड्याचे भाऊ आणि वहिनी हे बाहेरगावी असतात राहायला. सो मला वहिनींचे पण मेसेज येतात कधी कधी म्हणजे त्या तिथेही बघतात. मला खूप भारी वाटतं या सगळ्या गोष्टी. किती छान. तुम्हाला पण असे खूप जण तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या ओळखीतले लोक तुम्हाला म्हणजे अच्छा ही तुझी मैत्रीण तर मला एकदा भेटव किंवा तुमच्या समोर हिच्याबद्दल घडलेलं असं एक फॅन मोमेंट आहे का की जो तुमच्या समोर घडलं? हो माझ्यासोबत खूपदा असं होतं की कधीतरी प्रोफाईल फीडवरती बघितलेलं असतं हिच्यासोबतचा फोटो किंवा हिच्यासोबतचं काम तर लोक मला येऊन खरंच विचारतात की खरंच शिवाली तुझी मैत्रीण आहे का. आणि तोच टाईम आम्हाला मिळतो की शो ऑफ करायचा. तर माझा किस्सा मी एकदा जिममध्ये वर्कआउट करत होतो आणि माझा एक मित्र आला आणि मला बोलला की
मित्र पण नाही, तो जिममध्ये होता, तो आला आणि बोलला की तू खरंच शिवाली परबला ओळखतोस? मी बोललो थांब, आणि मी फोन काढला आणि हिला व्हिडिओ कॉल लावला आणि ही उचलला, पण ही अशी होती साधी, आणि ही उचलला. मी बोललो एकाला तुझ्यासोबत फोनवरती बोलायचं आहे, आणि मी बोलून झाल्यानंतर मग हा बोलला की हां मॅडम फॅन आहे असं वगैरे ठेवलं. त्याच्यानंतर बोलतो खरंच रे, खरंच तुझी मैत्रीण? मला वाटलं नव्हतं. मी बोला हां आहे, आता काय. तर तोच टाइम आम्हाला मिळतो शो ऑफ करायचा. आम्ही हिच्यासोबत आम्ही इकडे तिकडे जेव्हा जात असतो, आणि जर समजा कधी असं झालं की कोणाचं लक्ष नसेल आणि त्यांना कळलं नाही की शिवाली इथे आहे, कोणाचं लक्ष नसेल, तर मी त्यांना बोलून सांगतो शिवाली अरे शिवाली परब. एकदा हलकटपणा करतात basically. एकदा तर आम्ही असं चालत होतो आणि एक लहान मुलगी बोलते की नाही ती नाही. तर मी त्या लहान मुलीला बोललो नाही तीच आहे, ही तीच आहे, जे तुला वाटते तीच आहे. शिवालीची सांगायचं. हो. तर माझ्यासाठी एक फॅन मोमेंट आहे तिचा, खूप आधीचा आहे. म्हणजे तिने एक स्किट केलेलं ती फुलराणी नावाचं, तर ते मला खूप जास्त आवडलेलं. हां, आणि त्याच्यानंतर मग तिच्या ऑडिशन शूट करणं, आणि आत्ता तिला ह्या मंचावर आणि आम्ही तिच्यासोबत असताना, हा आमच्यासाठी म्हणजे प्राऊड फील होतं आम्हाला खूप जास्त. आणि हे असंच राहील आमचं प्रेम सगळ्यांचं. किती छान. म्हणजे जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना. शिवाली मधली एक अशी कोणती फनी गोष्ट आहे की जी ती फक्त आणि फक्त तुमची जवळची मैत्रीण आहे म्हणून तुम्ही ती टॉलरेट करता, इतर कोणी असतं तर तुम्ही ते ऐकून नसतं घेतलं? माझा आवाज मीच आवाज. सांगते माझा आवाज. माझ्या डोक्यात होता ते, माझ्या डोक्यात तो शब्द होता की तिचा जो आवाज आहे तो आम्ही टॉलरेट करतो फक्त आणि फक्त कारण ती आमची मैत्रीण आहे. ओके फाईन. सो या नोटवर 17 तारखेला माझा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय, प्रत्येक सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आणि मराठी ऑडियन्सला आवर्जून माझी विनंती आहे की 17 तारखेला प्लीज सिनेमागृहात जा, प्रेक्षागृहात जा आणि हा सिनेमा नक्की बघा. खूप खूप आवडेल. माझ्यापेक्षा जास्त माझ्या मागे जे सगळे होते, मेकअप, हेअर आणि माझी संपूर्ण टीम, त्यांची जास्त मेहनत आहे माझ्यापेक्षा. सो त्यांच्या मेहनतीला फळ मिळणं फार गरजेचं आहे आणि ते त्यांना मिळवून देणं माझं काम आहे. सो मी आवर्जून सगळ्यांना सांगेन प्लीज थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. थँक्यू सो मच. आणि आज तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि शिवालीशी गप्पा मारून तुम्हाला कायम छानच वाटतं, पण तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुमची ही इतक्या वर्षांची मैत्री बघून मलाही खूप छान वाटलं. कारण माझा पण शाळेचा असाच ग्रुप आहे, जो मी बालवाडीपासून एकत्र आहोत आत्तापर्यंत, स्वतः 21-22 वर्ष झाली. तर मला तुम्हाला सगळ्यांना भेटताना असं वाटलं की ओके माझंही असाच छान एक ग्रुप आहे आणि ते असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक सगळ्यांनी मिळून एक छान गाणं एकमेकांसाठी किंवा तुमच्या ग्रुपसाठी डेडिकेट केलं तर काय कराल? यारो दोस्ती बडी बोलो ये जिंदगी है क्या बात आहे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. आणि शिवाली या फिल्मसाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.